अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. आपण भागवत पुराण निरूपण याचं 12वं निरूपण आज करतो आहोत. गेल्या शनिवारी आपण एकादश म्हणजे 11वं निरूपण केलं होतं आणि चातुर्मासामध्ये 16 निरूपणं आपल्याला अपेक्षित होती, 16 शनिवारला धरून, पण सुट्ट्या वगैरे आल्यामुळं ती 11च झाली. आणि त्यावेळी तुम्ही आणि मी असा निर्णय घेतला की आपण भागवत ग्रंथाला शरण जायचं. भागवत ग्रंथ तुम्ही आणि मी अभ्यासत असताना जितके शनिवार लागतील तेवढे द्यायचे. भागवत शरण हा भागवत जना हा असं आपण म्हणतो. हे भागवताला शरण जाणारे आम्ही भागवत जन आहोत, अशा भूमिकेतून आपण सगळे या पुढचे शनिवार लागतील तेवढे द्यायचे ठरवलं. त्याच्यातलाच पहिला शनिवार आहे, पण गणितानं 12वा निरूपणाचा शनिवार आहे. आपण 6व्या स्कंधापाशी आहोत. यानंतर जेव्हा आपण 9 स्कंध पुरे करून 10व्या स्कंधाला येऊ तेव्हा श्रीकृष्णाच्या लीला सुरू होतील आणि दशमस्कंद इतका मोठा आहे की त्याच्यावर 6 महिने बोलावं अशी स्थिती आहे. एकादश स्कंद इतका मोठा आहे की त्याच्यावर 3 ते 4 महिने बोलावं अशी स्थिती आहे. ती त्या गरजेची गोष्ट आहे, ती आपण त्या वेळेला करूया. पण आज आपण 6व्या स्कंधामध्ये आहोत आणि 6व्या स्कंधात एक प्रसिद्ध अशा प्रकारची कथा गेल्या खेपेला आपण सुरू करून ठेवली होती, ती म्हणजे अजामिळाची कथा. आज आपण अजामिळ याच्या कथेपाशी आहोत. गेल्या खेपेला अजामिळ शब्दाचे 2 अर्थ मी सांगितले होते. अजामिळ या शब्दाची फोड कशी करायची, तर अजा आणि मिळ असे 2 शब्द घेतले तर अजा हा स्त्रीलिंगी शब्द आहे, अज हा पुल्लिंगी शब्द आहे. अजा हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याचा एक अर्थ संस्कृतमध्ये मेंढी असा सुद्धा आहे, तो सोडून द्या. आपल्याला पारमार्थिक अर्थ अजा म्हणजे माया, प्रकृती. अजा ती जन्मास कधी आली हे माहिती नाही आहे. पुरुष आणि प्रकृतींचं नातं किंवा स्थिती अशी आहे की ते अनादि अनंत आहे. म्हणजे त्यांना आदी नाही, म्हणजे कधी जन्मास आले माहिती नाहीत, आणि अंत नाही, म्हणजे त्यांचा नाश कधी होणार नाही. सांख्यांची प्रकृती आहे आणि वेदांतांचा ईश्वर आहे, परमात्मा. पण दोघंही पुरुष आणि प्रकृती अनादि अनंत आहे. त्या प्रकृतीचंच तुम्हाला मला जाणवणारं रूप म्हणजे माया. ज्या मायेला आपण आदी माया म्हणतो, मूळ माया म्हणतो, सगुण माया म्हणतो. उदाहरणार्थ एकनाथांची भारुडं घेतली तर त्या भारुडामध्ये आली सगुण गुण माया डोंबारीण खेळाया, अशा प्रकारचा भारुड आहे. डोंबारीण जी दोरी बांधते, त्याच्यावर लहान मूल चालतं, ढोलकं वाजवलं जातं. त्या डोंबारीण स्वतःसुद्धा नुसत्या काठीच्या साह्यानं, एका तोल धरण्यासाठी काठीच्या साह्यानं दोरीवरनं चालू शकते, जे आपल्याला बघून सुद्धा भीती वाटते. आपल्याला सरळ रस्त्यानं चालता येत नाही आणि ती दोरीवरनं चालते हे लक्षात आपलं येतं. तसंच मायेचं आहे. सगुण गुण माया ही असा काही खेळ करणारी आहे की तुम्ही मी चकितच होणार. अशी जी माया आहे तिला मिळ म्हणजे मिळालेला, म्हणजे त्या सगुण गुण मायेचा बळी झालेला तो अजामिळ. अजामिळ शब्दाचा पहिला अर्थ मायेला शरण गेलेला, त्यामुळं हातून काही चुका झालेल्या कोणत्या बघूया आपण, पण नंतर मात्र बदलला आणि अजामिळ शब्दाचा दुसरा भाग आला, अजा अधिक अमिळ.
आधी आजा अधिक मिळ म्हणजे प्रकृतीला शरण गेलेला, आता मिळला अ लागला, अमिळ. आजा आणि अमिळ अर्थ बदलला. आजामध्ये आ आहे आणि आमिळमध्ये अ आहे. संधी नियमानं आ आणि अ मिळाल्यावर आच राहतं. आ अधिक अ मिसळलं तर आच राहतं, त्याचं ओ किंवा उ होत नाही. म्हणजे आता काय झालं, आजा अधिक अमिळ म्हणजे मायेला वश न झालेला. म्हणजे एकच आजामिळ एकाच आयुष्यामध्ये, प्रारंभीच्या पूर्वायुष्यामध्ये मायेला शरण गेला आणि नारायणाचं नाव कोणत्याही कारणाने घेतल्यानंतर तोच मीळ अमीळ झाला आणि वैकुंठ लोकात पार्षद गण म्हणून पोचला. अशी कथा आता आपल्याला 6व्या स्कंधामध्ये बघायची. ही कथा भागवतकारांनी मोठी रंगवून मांडली. त्याच्यामध्ये जो शेवट आहे कसा तो उद्धरला, तो जरा विलक्षण वाटणार आहे. त्याचा अर्थ काय करायचा हे आपल्याला ठरवायला पाहिजे. पण एक मात्र नक्की की अजामेळाची कथा तुमच्या आणि माझ्या डोळ्यामध्ये चांगल्या प्रकारे अंजन घालणारी आहे. अंजन घालणारी. हे काय चुकतं आपलं, काय बरोबर आहे याचं बरोबर मार्गदर्शन करणारी आहे. म्हणून ती कथा मोठी प्रसिद्ध आहे. मी सांगायला लागलो की तुमच्यातल्या 80-90% लोकांना ती कथा आठवायला लागेल. कारण कुठं ना कुठंतरी ती कथा आपल्या ऐकण्यामध्ये आलेली असते. बरं, आता भागवतकार ती कथा जशी रंगवून आणि खुलवून मांडतात तशीच आपण लक्षात घेऊया. कारण भागवताचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. भगवद्गीता हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे, तर भागवत हा कथात्मक ग्रंथ आहे, गोष्टी सांगणार आहे. आणि गोष्टी सांगितल्याशिवाय कुठलंही तत्त्व माणसाच्या मनावर बिंबत नाही. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, मुरारबाजी देशपांडे यांच्या कथा ऐकल्या की स्वराज्य निष्ठा कशी असावी, शिवाजी महाराजांच्याबद्दलचं प्रेम कसं असावं हे आपल्याला नेमकं कळतं. उदाहरणानं, गोष्टी म्हणजे काय असतात, उदाहरण. अजामेळ सुद्धा गोष्ट आहे म्हणजे उदाहरण. हा अजामेळ कोण बरं, तर जन्मानं ब्राह्मण कुळात विप्र अशा प्रकारे जन्मलेला कान्यकुब्ज नावाचं एक गाव. कदाचित ते आज भूगोलात भारताच्या नकाशात कनोज म्हणून जे गाव आहे ते असू शकेल. कनोज, कान्यकुब्ज या गावी राहणारा सरळ मार्गी होता. आपल्या कुटुंबात आपली धर्मपत्नी, आपली मुलं बाळं, आपले वाडवडील यांच्याबद्दल प्रेम करणारा असा होता. पण जंगलातून एकदा तो चालला असताना भागवतकार म्हणतात त्याला जंगलामध्ये काही एक क्रीडा करणारे गंधर्व म्हणा, यक्ष म्हणा, असुर म्हणा, असं कोणीतरी विषय लंपट जोडपं दिसलं आणि त्याचा त्याच्या मनावर इतका विचित्र परिणाम झाला की त्याचा स्वभावच बदलला. परत आल्यानंतर जसं दारू एकदा घेतल्यानंतर त्याचं व्यसन लागतं, तसं एकदा त्या विषय लंपट दृश्याचं दर्शन घडल्यानंतर त्याच्या मनातून ते दृश्य हलेना. कमकुवत मन असल्यामुळं मनातून ते हलेना आणि मग हळूहळू वासनांचाच अंकित असा तो व्हायला लागला. व्हायला नको होता खरं तर, पण झाला. आणि वासनांचा अंकित झाल्यानंतर चांगला विप्र असून सुद्धा हळूहळू तो दुर्दैवानं वारांगणांच्या घरी जायला लागला. पैकी एक वारांगणा त्याला मोहित करती झाली. आयुष्क्रम बदलला त्याचा आणि त्याच वारांगणेवर सगळं जीव आपला अर्पण करून त्यानं पुन्हा दुर्दैवानं पण आपल्या धर्मपत्नीला सोडलं, आपल्या मुलाबाळांना सोडलं, आपल्या आईवडिलांना टाकलं
गावातून तो निघालाच आणि त्या वारांगणेच्याच घरी राहू लागला. नुसता राहू लागला नाही, तर वारांगणेवर त्यानं संसार मांडला. वारांगणा हीच त्याला प्रिय झाली आणि असा संसार मांडला त्यानं की त्याची सद्बुद्धी नष्ट झाली, सत्संस्कार नष्ट झाले, त्याची विद्वत्ता नष्ट झाली. नर असून एका अर्थानं तो नर पशु बनला आणि त्या संसारामध्ये रममाण झाला. आता जुन्या पद्धतीनं जुन्या काळाप्रमाणे त्याला 10 पुत्र झाले आणि त्या 10 पुत्रापैकी जो शेवटचा पुत्र होता त्याचं नाव कसं काय कोणास ठाऊक, बहुतेक पूर्वीचा संस्कार म्हणजे भांगेमध्ये तुळस असावी तसा परिणाम झाला आणि या वारांगणेला शरण गेलेल्या माणसानं आपल्या 10व्या मुलाचं नाव मात्र नारायण ठेवलं. खरं तर नर राक्षस ठेवायला पाहिजे, पण नारायण ठेवलं. भांगे तुळस जन्मली. आणि काळाचा महिमा असा की नारायण हा 10वा मुलगा, 10वं अपत्य हे शेंडफळ असल्यामुळं आणि हा हळूहळू वृद्ध होत गेल्यामुळं वृद्धपणी झालेलं शेंडफळ शेवटचा मुलगा हा त्याला अतिशय प्रिय झाला. इतका प्रिय झाला, लाडका बनला. तो मुलगाही मधुर संभाषण करत असे, बालक्रीडा करत असे आणि नारायण नाव ठेवल्यानंतर नारायणाच्या ठिकाणी चित्त दृढ होण्यापेक्षा आमच्या या विप्राचं चित्र या नारायणाच्या ठिकाणी दृढ झालं. मी नारायण म्हणजे भगवंत नाही, नारायण म्हणजे स्वतःचा 10व्या क्रमांकाचा मुलगा. लाडका झाला, इतका लाडका झाला की सर्व काळ त्याचं सान्निध्य. कुठेही गेला, खाणं पिणं हिंडणं या सर्व वेळेला तो मुलगा, छोटा लहान मुलगा त्याच्या अंगा खांद्यावर दिसायला लागला. किती बरं तो त्या मुलाच्या अधीन झाला तर भागवतकार सांगत नाहीत, पण आपल्याला आठवतं जसा जडभरत, जडभरत नव्हतं नाव त्याचं, जड नंतर झालं मनुष्य जन्मात, पण जो राजर्षी भरत होता तो त्या मृग शावकाच्या प्रेमात जितका पडला, मृगावर्त म्हणजे मृगानं आवर्त म्हणजे वादळ आणलं आणि सगळं तो विसरून गेला. सूर्योपासना विसरला, आपण राजे होतोय विसरला, स्वतः हरिणच बनला आणि हरिण शावकाला वाढवत राहिला आणि अंते मती सा गतीही, तर त्याला नंतरचा जन्म हरणाचाच आला. ती जी जडभरताची कथा आहे त्याची आठवण व्हावी असं अजामिळाचं वागणं होतं. इतकं त्या मुलावर प्रेम की नारायण 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 याच्या पलीकडे अजामिळाला काही सुचतच नव्हतं. आणि त्याच्यामध्ये वृद्धापकाळ झाल्यामुळं नैसर्गिकरित्या त्याचा मरणाचा क्षण जवळ आला आणि मरणाचा क्षण जवळ आल्यानंतर यदृच्छेनं तो मृत्युमुखी पडणार होता. त्यावेळेला अखेरच्या क्षणी त्याला अत्यंत लाडक्या अशा आपल्या शेंडफळ असणाऱ्या मुलाची आठवण झाली आणि सगळी इंद्रिय एकवटून तळमळून त्या नारायणाच्या नावानं त्यानं हाक मारली, जणू काही नारायणाचा धावा केला. त्यानं ठरवून नारायण परमेश्वराला हाक मारली नव्हती, पण काय असतं, माणसाला मृत्यू समोर दिसायला लागला की तो एक क्षण असा असतो की नैसर्गिकरित्या त्याच्या सगळ्या शक्ती एकवटतात. माग आपण त्या हरिणीची हीच गोष्ट पाहिली, मृगशावकाची, की सिंहाची आरोळी ऐकल्यानंतर पाणी पिणारी हरिणी आपला जीव वाचवायला अख्ख्या नदीवरून उडी मारून पलीकडे निघाली. हरिणी ही नदीचं पात्र ओलांडण्यासारखी ते हनुमान नाही आहे, शक्य नाही आहे तिला. त्यात ती प्रसूत झाली, शावक पाण्यात पडलं. का उडी मारली तिनं? भय, त्यातही मृत्यूचं भय असं आहे की आपण सगळ्या शक्ती एकवटून तळमळून
100 नव्हे 110% हाक मारतो. तशी मारली गेली. त्याचा परिणाम असा झाला की ती हाक 2 ठिकाणी पोचली. एक यमलोकातही पोचली आणि विष्णू लोकातही पोचली. यमलोकात पोचल्यानंतर आणि काम म्हणूनच यमाचे दूत त्या ठिकाणी धावत आले याला आकाशात स्वर्ग नरकात नेण्यासाठी. पण त्याच वेळा ती हाक वैकुंठात पण पोचली आणि विष्णुदूत पण हजर झाला. आता गोष्ट कशी रंगवली आहे बघा. हा मृत्युमुखी पडतोय. एका बाजूला यमदूत आले, एका बाजूला विष्णुदूत आले. भागवतकार चित्र चांगलं सघन करतात, म्हणजे पेंटिंग करताना सगळ्यात छटा छान दाखवतात. त्यामुळे यमदूतांचे वर्णन छान आहे आणि विष्णुदूतांचं म्हणजे पार्षद यांचे वर्णन छान आहे. यमदूत कसे होते बरं, तर भयंकर रूप, सबंध अंगावर राठ केस, ज्यांचं मुख वक्र होतं, वेडं वाकडं मुख होतं, त्यांच्या हातामध्ये यमपाश होते आणि असे ते 5, 10, 50 काय जे असतील ते याला नेण्यासाठी, कारण असा मृत्युमुखी पडला, त्या अज्या मेळ्याला नेण्यासाठी यमपाश घेऊन, मृत्यूपाश घेऊन हजर झाले. आणि त्याच क्षणी तिथं विष्णुदूत पण आले आणि विष्णुदूत यमदूतांना म्हणाले की हा जो इथं मरून पडलाय हा तुमचा वाटा नाही आहे, हा यमाचा वाटा नाही आहे, हा विष्णूचा वाटा आहे, हा आमचा आहे. त्या नारायण म्हणून हाक मारली आहे, त्याला वैकुंठात न्यायला आम्ही आलो आहोत. तर यमदूतांना प्रश्नच पडला, आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं. यमदूत जिथं पोचतात तिथं आणि कोणीच पोचत नाही. पण यमदूत पोचत असताना हा काय मोठा पुण्यात्मा लागून गेला. अजामेळ नावाचा एक माणूस, आपण चरित्र बघितलं त्याचं, की त्याच्यासाठी वैकुंठातून कुणीतरी यावं. यमदूत म्हणाले, कोण तुम्ही आम्हाला अडवणारे? विष्णुदूत म्हणाले, तुम्ही कोण आम्हाला अडवणारे? थोडक्यात दोघांनी एकमेकाशी भांडण सुरू केले. त्या भांडणामध्ये यमदूतांच्या लक्षात आलं की आपलं व्यक्तिमत्व जरा हीन आहे. म्हणजे कसं, वक्रतुंड, म्हणजे वाकडं तोंड या अर्थाने. तो वक्रतुंड महाकाय हे वेगळे आहे. तो वाकडं तोंड असणार, अंगावर राख केस असणार, रंगरूप भयानक, कुठं मनात खात असावं. आणि यमदूतांना विष्णुदूत मात्र कसे दिसले. आता भागवतकार अनेकदा अनेक स्कंधामध्ये या सगळ्या पार्षद गणांची वर्णनं छान करतात. या पार्षद गणांनी मागं अगस्तींना पण अडवलं होतं, अन्य ऋषींना अडवलं होतं, मग त्यांना शिक्षा पण मिळालेली आहे. पण काय असतं, विष्णू लोकाचं रखवालदार असल्यामुळं जरा त्यांचं वागणं बोलणं उंचच असतं. असं असतं ना खूप, थोरा घरचा पुढचा शब्द म्हणत नाही, त्याला सर्वही देती मान. तर असं जे असतं ते विष्णुदूतांचं असतं. आणि ते विष्णुदूत दिसतात कसे, भागवतकार सांगतात, ऐकण्यासारखं आहे. सगळ्यांचे नयन कमलपत्र, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, सगळे पितांबरधारी, सगळे किरीट कुंडलधारी, वयानं सगळे तरुण. आता तरुण कशावरून ठरलं बरं, तर देव अजर आणि अमर असतात. अमर कळलं, पण अजर म्हणजे अजरा, देवांना वार्धक्य चिकटत नाही, चिरतरुण. कारण हे तरुणही आहेत. बरं, पुन्हा चतुर्भुज, आणखी 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म. ते आले की त्यांची प्रभा म्हणजे ते जे 4ही दिशांना दिसतं, हे सगळं बघितल्याबरोबर या आमच्या यमदूतांना जरा मनात खंतच वाटायला लागली. अरे, आपण याला न्यायला आलोय, कोणतं सामान्य अजामेळ नावाचा आहे, आणि एवढे विष्णुदूत त्याच्या कसं काय बरोबर आलेत बरं. त्यांना विष्णुदूत त्यावेळी कळलं नाही, कोणतरी वेगळे आहेत. फक्त ते विचारायला लागले, तुम्ही आहात कोण. आता इथं आपण एक लक्षात घेऊया की सगळं वर्णन जर आपण केलं तर विष्णूचंच वर्णन आहे की. मग विष्णुदूत आणि विष्णू याचा फरक कसा ओळखायचा. तुम्हाला मला शंका यायला पाहिजे. समजा तुमचं माझं पुण्य फार वाढलं
आणि विष्णुदूत आपल्या समोर आले आणि आपल्याला वाटलं विष्णूच आला, आला भगवान श्रीकृष्ण आपला, असं जर आपल्याला वाटलं तर भागवतकार तुम्हाला मला जरा गुरु किल्ली सांगून ठेवतात. सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण खरंच विष्णुदूत आले आपल्या नशिबात तर काय सांगावं. तर ते विष्णुदूत आणि विष्णू ओळखायची खूण अशी फार छान आहे की विष्णुदूतांच्या छातीवर श्रीवत्स चिन्ह नसतं. आणखी मोठी गोष्ट, विष्णुदूतांच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी नसतो. हे वेगळे आहे. कौस्तुभ मणी असला पाहिजे आणि भगवंता भक्तासाठी आहे म्हणून श्रीवत्स चिन्ह, ते त्या भृगु ऋषीने मारलेली लाथ असेल, पण श्रीवत्स चिन्ह भगवंता भक्तासाठी आहे, हे चिन्ह पाहिजे आणि गळ्यामध्ये कौस्तुभ मणी पाहिजे. आता यमदूतांना काय माहिती नाही आहे, पण भागवतकार तुमची माझी सोय म्हणून सांगून ठेवतात. थोडक्यात त्या दोन गोष्टी नव्हत्या आणि विष्णुदूत त्या ठिकाणी होते आणि ते म्हणायला लागले की यमदूतांना याला न्यायचं नाही. हे यमदूत म्हणाले, अहो तुम्हाला काय कळतं का, तुम्ही यमधर्माची आज्ञा नाकारता आहात. यमधर्म हे शब्द ऐकल्यानंतर विष्णू दूतांना जरा त्या यमधर्माच्या सेवकांना म्हणजे यमदूतांना त्यांची गंमत करायची वाटते. मग त्यांनी विचारलं, भागवतकार सांगतात की विष्णुदूत म्हणाले तुमचं नाव काय म्हणालं, यमधर्म. मग जरा आम्हाला यम म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय समजावून सांगा. जे बघा भांडण पेटले, हा तुझा का माझा वाटा म्हणून, आणि चर्चा चालली आहे परमार्थाची. तर विचारलं यमधर्म म्हणता म्हणजे यम म्हणजे काय, धर्म म्हणजे काय. त्यात टोला असा आहे की यम शब्द आपण वापरतो तो मृत्यू या अर्थानं, पण यम शब्द मुळामध्ये संयम मधला शब्द आहे. यम, योग मार्गाचा अभ्यास केला तर यम नियम, नियम शब्दामध्ये नि हा उपसर्ग आहे आणि यम, यम म्हणजे मनावर ताबा मिळवणं. यम म्हणजे सगळ्यात न्यायनिष्ठुर असणं. यम म्हणजे जगामध्ये समत्व योगी असणं. समत्वम योग उच्चते. याचं कारण बघा, जगामध्ये सगळ्यात समान कोण असेल तर मृत्यू. जगात बाकी सगळं विषम आहे, पण जो जो जीव जन्मास आला त्याला त्याला मृत्यू देणाराच. मग ते रामकृष्ण असू देत नाही का आपल्यासारखे सामान्य माणसं असू देत, यम मृत्यू इतका न्यायनिष्ठुर आहे की तो कुणालाही क्षमा करत नाही. कधीपासून, पृथ्वी जन्मास आल्यापासून आणि कधीपर्यंत पृथ्वी नष्ट होणार आहे, म्हणजे अजून काही लाखो वर्ष यमधर्म तसाच राहणार आहे. पुढे ते म्हणाले, आता भागवतकार गोष्टीवर आपलं तत्वज्ञान सांगतात, असे आम्ही यम आहोत, म्हणजे संयमन. आणि धर्म म्हणजे काय, यमाला धर्म का म्हणतात, यमधर्म का म्हणतात. नुसतं यम म्हटलं यमराज रेड्यावर बसणारा, पण यमधर्म का म्हणतात. धर्म म्हणायचं कारण त्यांनी सांगितलं, आम्ही धर्मपाल आहोत. माणसांनी धर्म पाळलाच पाहिजे आणि जे अधर्म करतील त्यांचं चित्रगुप्तानं लेखन करणं आणि त्यांना नरकात पाठवणं हे आमचं काम आहे. तेव्हा विष्णुदूताने विचारलं, पण धर्म म्हणजे काय. आता तुमच्या माझ्यासाठी आहे. धर्म म्हणजे काय, त्यांनी सांगितलं वेद संमत गोष्टी करणं म्हणजे धर्म. वेद संमत गोष्टी करणं म्हणजे धर्म. सदाचार म्हणजे धर्म आणि याच्या उलट वागणं म्हणजे अधर्म. भागवतकार अजामेळाची गोष्ट सांगताना किती आपले कान टोचतायत बघा. आपला तत्वज्ञान सांगतायत किती सोप्या भाषेत. धर्म म्हणजे काय, वेद संमत काम करणं. वेद ही श्रुती माऊली आहे, ती सांगते ते काम करायचं वेदांचं. आणि काय, सदाचार, सत आचार, कुणाचा विरोध असणार आहे. तेव्हा विष्णुदूत आणि तेव्हा ते म्हणाले, हा सदाचार म्हणजे धर्म आहे, हे वेद संमत काम म्हणजे धर्म आहे, आणि याच्या विरुद्ध जे वागतात ते अधर्मी आहेत, त्यांना शिक्षा करण्याचं काम मृत्यूनंतर. पण मृत्यूच्या आधी शिक्षा करण्याची किंचित बद्दल लिहून ठेवणं चित्रगुप्तानं.
हे करायला आम्ही दिक्पाल नेमलेले आहेत, आम्ही लोकपाल नेमलेले आहेत. आणि आपल्या संस्कृतीत मुद्दाम सांगितलंय की गोष्ट आठवा, गुरु शिष्याला म्हणाला की अमकी तमकी गोष्ट अशा एकांतात जाऊन कर की कोणी बघणार नाही. शिष्य गेला आणि खरंच कोणी बघत नाही, कडे काम करून आला. दुसरा शिष्य मात्र तेच काम न करता आला. गुरुने विचारलं की पहिल्याला काम जमलं, तुला का जमलं नाही? तो म्हणाला, तुम्ही सांगितलं कोणी न बघता काम कर. तिथं कोणीच नव्हतं, पण माझा अंतरात्मा होता ना, तो माझ्याकडे बघत होता ना. मग तो जर बघत असेल तर तुम्ही सांगितलेलं काम मी कसं काय करणार? म्हणून तो परत आला. आता असं जे आहे अंतरात्मा साक्षी, तसे आणि कोणकोणते पाल नेमलेत बरं आपल्या माहितीसाठी भागवतकार सांगतात की ते छान आहे बघा. चंद्र सूर्य आपल्याकडे बघत असतात. आणि कोण बघतं? अग्नी आणि आकाश आपल्याकडे बघत असतात. आणि जल या नदी आणि दिशा आपल्याकडे बघत असतात. आणि त्याही पुढे छान सांगितलंय, काळ नावाची एक संकल्पना, त्या काळ नावाची एक गोष्ट, वर्तमान भूत भविष्य, हा जो काल पुरुष आहे तोही तुमच्याकडे बघत असतो. आता काल पुरुष का बघतो बरं? तर मागल्या पूर्वीच्या जन्मात तुम्ही कुठली कृत्य केली, ज्याला तुम्ही संचित म्हणता, प्रारब्ध म्हणता. संचित भोगत नाही, प्रारब्ध भोगत असतो. बँकेतून पैसे काढले प्रारब्ध आणि क्रियमानात खर्च केले, ते प्रारब्ध काय आहे, संचित काय आहे हे लिहून ठेवायला पाहिजे ना. आणि तुम्ही आता जे क्रियमान करता ते बँकेमध्ये शिल्लक पडणार आहे. कारण भविष्य काळात काय हेही लिहायला पाहिजे आणि भूतकाळात काय हेही लिहायला पाहिजे. तर असं लिहिणारा काळ आहे, चंद्र सूर्य आहे, अग्नी आकाश आहे, 10 दिशांचे ते 10 हत्ती सुद्धा आहेत. अशा प्रकारचा आम्ही न्याय करतो. साहजिकच या माणसावर अधिकार आमचा आहे, तुमचा नाही. त्यांनी प्रश्न विचारला, यमधर्म म्हणजे तुम्ही कोण? त्यानं सांगितलं, यमधर्म म्हणजे आम्ही असे, आणि आम्ही असे आहोत म्हणून आमचा अधिकार आहे. आता गंमत बघा, असं सांगितल्यावर विष्णुदूत काय गप्प बसतात काय? तुम्ही यमदूत का आम्ही विष्णुदूत? म्हणून विष्णुदूत म्हणाले, अहो तुम्हाला यमधर्म काही कळलाच नाहीये. धर्म तुम्ही म्हणताना काय वेद संमत, आणखी काय सदाचार, अहो याला ग्रंथ वाचावे लागतील. आम्ही असा न्याय करतो की ग्रंथबिंत काय वाचावे लागत नाहीत. एक गोष्ट तुम्ही फक्त करा की सगळी पापं धुवून जातात. नुसती पापच धुवून जात नाहीत तर तुम्ही काय म्हणाला, भूतकाळात काय घडलं, भविष्यकाळात काय घडलं? आमच्यापाशी अशी जादूचा दिवा आहे की आम्ही ते केल्यानंतर ग्रंथ वाचावे लागत नाहीत. आणि त्याचबरोबर आम्ही जे काही करतो त्याच्यामुळं पाप नष्ट होत नाही, पाप करण्याची बुद्धी सुद्धा नष्ट होते. तसं शेरा सव्वा शेर आहे बघा. यमधर्माचे लोक करून काय करतील, पाप मोजतील. पण पापाची बुद्धी आहेच की काय? इथं आम्ही पाप तर नष्टच करतो, पण पापाची बुद्धी सुद्धा नष्ट करतो. पुढे म्हणतात, तुम्ही प्रायश्चित्त सांगता. यमधर्म काय सांगेल? प्रायश्चित्त सांगेल. आम्हाला प्रायश्चित्त सांगावं लागत नाही, कारण प्रायश्चित्त सांगितल्यानंतर ते पाप संपतं. प्रायश्चित्त घेतलं ते पाप संपलं. पण उद्या पाप करू नको याची खात्री काय? ही किती प्रायश्चित्त घ्यायची? तर पापबुद्धीच नष्ट व्हायला पाहिजे. आणि ती पापबुद्धी पापासकट नष्ट करायला खरा न्याय करणारे कोण असतील तर आम्ही विष्णुदूत. त्या यमदूताने विचारलं, वा जादूची कांडीच दिसते तुमच्यापाशी, एका गोष्टीत एवढं सगळं साधतं, मग करता तर तुम्ही काय? आता तुम्हाला मला जे सांगायला पाहिजे ते भागवतकार सांगतात, काहीही नाही, आम्ही हरी नामस्मरण करतो. ते विष्णुदूत, विष्णूसारखे दिसणारे रखवालदार म्हणून उभे असताना काम काय करतात? ते काम करायला पाहिजे ना. ते काम करतात भगवन नामस्मरण. आमचे ऋषी काय करतात, आमचे भक्त काय करतात, आमचे संत काय करतात? एकच करतात,
भगवन नामस स्मरण. याचा फायदा काय? जर हातून पाप घडलं तर आपोआप प्रायश्चित्त होतं. तीर्थयात्रा करायला नको, दान धर्म करायला नको, यज्ञ याग करायला नको, काहीच नको. रामकृष्ण हरी म्हटलं की बस पाप नष्ट, हे प्रायश्चित्त. आणि त्याच्या पुढे जाऊन नव्यानं पाप होण्याची शक्यताच नाही. आपले संत त्यांना ठरवून जरी दिलं की पाप करा म्हणून, करू शकतील का? तुकाराम एकनाथानं आपण जाऊन सांगितलं की जरा एकदा तरी करा ना. ते म्हणतील एकदाही करणार नाही, करू शकत नाही. जसं विनोबा म्हणतात, सूर्यनारायणाला तुम्ही जर मी विनंती केली की बाबा दमलास, थकलास, सगळे संपावर जातात, तू पण एकदा संपावर जा, आणि जमत नसेल तर जरा झोप घे, जरा बघ रात्र कशी असते. तर सूर्य म्हणेल, काय म्हणाला रात्र? सूर्य विचारेल रात्र ही काय गोष्ट आहे बरं? मी तर आजपर्यंत रात्र बघितलीच नाही. सूर्याला रात्र कशी कळणार? तसं हरिनामाला पाप कळणार कसं? पाप म्हणजे असतं काय ते तरी कळायला पाहिजे ना. हरिनामाला तेही कळणार नाही. अशी सगळं छान छान विष्णू दूतांनी सांगितलं. आता भागवतकार पुन्हा आपल्याला गंमत सांगतात, थोडी गंमतच आहे की बघा काय आम्हाला सांगितलं जातं, चतुर्विध मोक्ष पाहिजे. चतुर्विध मोक्ष पाहिजे म्हणजे सलोकता, समीपता, सायुज्यता, यासारखे चार. हे जे चार मोक्ष आहेत ते मिळायला त्या लोकात जायचं, तसं रूप घ्यायचं, तसं नाम मिळायचं, त्याचं एकरूप व्हायचं. तुका झाला पांडुरंग. एवढं सगळं करायला फार कष्ट नका करू. तुम्ही फक्त 4 अक्षर उच्चारा की तुम्हाला चतुर्विध मोक्ष मिळतो. आता एक गंमत आहे. कोणती 4 अक्षर? नारायण. आणि म्हणून बघा, सगळी जी संन्यासाश्रमी माणसं असतात, संन्यासाश्रमी माणसं, भगवी कपडे घालणारे, त्यांचं बोलणं तुम्ही कधी ऐकलं? तुम्ही कुठलाही प्रश्न त्यांना विचारा, ते होकार का नकार देताना नारायण नारायण असंच म्हणतात. त्याचा अर्थ आपण समजायचा. त्यांच्या नारायणाचा अर्थ काय? हो का नाही? अहो तुमच्याकडे येतच नाहीत ते, पण आले का बरं असं? तर नारायण ही 4 अक्षर आहेत ना, ती चतुर्विध मोक्षाचं लक्षण आहे. त्यांना एकही मोक्ष घालवायचा नाही आहे. जे समीपता मिळाली, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता हवी ना. नारायण नारायण या 4 अक्षरामध्ये सगळं काही आहे. आणि अशा स्थितीमध्ये सगळ्या प्रायश्चित्तांच्या वर जाणारा, प्रायश्चित्ताची बुद्धीच नष्ट करणारा, मन विशुद्ध करणारा, आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणारा, ईश्वराचा गुणानुवाद सांगणारा, कीर्तन आणि संकीर्तनाचा आग्रह धरणारा, अशा प्रकारचा जो नामयज्ञ म्हणजे जपयज्ञ आहे. भगवद्गीता म्हणते यज्ञानाम जपयज्ञोस्मी. तो कळत न कळत का होईना या आजामेळानं केलेला आहे. काय गंमत आहे बघा. आपल्याकडे मराठीत म्हण आहे, देवळासमोरून निघालो होतो आणि पाय घसरून पडलो, पण सहज पडे आणि दंडवत घडे. ठरवलं नव्हतं नमस्कार करायचं, पण दंडवत घडे. तशाच पद्धतीत 2 उदाहरणं दिली आहेत की नारायण नाव मुलाचं घेतलं होतं, देवाचं नाही. पण बघा, पहिलं उदाहरण दिले, औषधाचं नाव तुम्हाला माहिती नसलं म्हणून औषधाचा गुण येत नाही, असं कधी घडतं का? औषधाचं नाव नाही माहिती पण गुण येणार. किंवा म्हटलंय, त्याला वेगळं उदाहरण आहे, अग्नीवर चुकून पाय दिला तरी चटकाच बसणार आहे, आणि ठरवून पाय दिला तरी चटकाच बसणार. एक आहे विधायक, एक आहे विघातक. अग्नी विघातक, औषध विधायक. 2 दृष्टांत आहेत. कशासाठी? ठरवून घ्या नाही तर चुकून घ्या. नारायण म्हटलं की चतुर्विध मोक्ष तुम्हाला मिळणार. आता इतकं सगळं ऐकल्यानंतर यमदूत बिचारे घाबरलेच आणि म्हणाले जाऊ दे, सोडून दे याला. आणि त्या आजा मिळाल्या तिथं सोडून दिलं आणि परत गेले. परत मात्र रिकाम्या हाताने गेले आणि त्यांचंच मन खायला लागलं. म्हणून ते आपणहून बोलवायच्या आधी आता बोलावणार ना, गेला होता आजा मिळाला, काय झालं त्याचं म्हणून.
पण मालकाने बोलवायच्या आधी स्वतःच गेले आणि यमराजाला म्हणाले, काय सांगावं, कोण तर ते आले होते, स्वतःला विष्णुदूत म्हणत होते आणि विष्णुदूत म्हणणाऱ्यांनी इतकं आम्हाला काही समजावून सांगितलं की आम्ही सोडलं त्या अजामिळाला आणि हात हलवत परत आलो. आता काय शिक्षा द्यायची ती द्या. आता असं म्हटल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांना वाटलं तर आपण चुकलो म्हणून बहुतेक काही ती यमराज शिक्षा देणार. त्या यमराज म्हणाले, तुम्ही सुखरूप परत आलात हेच फार मोठं झालं. का बरं सुखरूप परत आलात? ते यमराज म्हणाले, तुम्हाला माहिती नाही, अहो तो जो विष्णुदूतांचा विष्णू आहे ना, त्याला मी सुद्धा घाबरतो. ते तुम्ही सुरक्षित परत आलात हे तुमचं नशीब समजा. त्या यमदूत म्हणायला लागले, तुमच्यापेक्षा मोठा कोणतरी आहे, आम्हाला माहितीच नव्हतं आतापर्यंत. मग पुन्हा भागवतकार तुमच्या मायासाठी सांगतात की यमराज म्हणाले, अहो मी कोणीच नाही, तो स्वतंत्र आहे विष्णू. बघा मागं आपण गोष्टीत बघितले, ब्रह्मदेव आणि शंकर गाईचं रूप घेतलेल्या पृथ्वीला बरोबर घेऊन शेषशाही विष्णूकडे जातात. जे सुप्रीम कोर्ट कोण आहे? विष्णू. हायकोर्ट, जिल्हा कोर्ट ठीक आहे, पण सुप्रीम कोर्ट कुठलं? शंकर, आपलं सॉरी विष्णू. मग विष्णू कसा आहे बरं? स्वतंत्र आहे, सर्वोत्कृष्ट आहे, सर्वेश्वर आहे, परमात्मा आहे आणि आता महत्त्वाचा शब्द आहे मायाधिपती आहे. अजामिळ का पापी झाला? माया. यमराजाला कळलंय ते. का तो उद्धरला? माया गेली म्हणून. नारायण म्हटल्यानंतर माया गेली. तसं प्रकाश पाडला की अंधार गेला. अंधार गेला, ती माया गेली कशानं? प्रकाश पाडला म्हणून. इथं आत्मप्रकाश पडला नारायण शब्दाने. आणि म्हणून मग तो जो कोणी आहे तो गुण, कर्म, नाम याचं स्मरण करणाऱ्या भक्तांना पावतो. तर यमराजांनी यांना शिक्षा करणं राहिलं बाजूला, सुरक्षित परत आला पुन्हा अभिनंदन केलं आणि एक इशारा देऊन ठेवला की पुन्हा चुकून त्या विष्णुदूतांच्या वाटेला जाऊ नका. त्या विष्णुदूत जिथं असतील तिथं मागल्या परतच्या पावलांनी परत फिरा, उगीच त्यांच्याशी भांडण करू नका. हे सगळं यमदूतांना पटलं आणि यमदूत ठीक म्हणाले. यमराज विष्णुदूतांना पुन्हा म्हणाला आणि ते विष्णुदूत आहेत ना, त्यांच्या हातात चतुर्भुज असताना शंखचक्र गदा पद्म असते आणि एकदा नारायण नारायण म्हटलं की विष्णू येईल नाही तर विष्णुदूत येतील, पण चतुर्भुज येणारच. आणि ते चतुर्भुज त्याचं रक्षण करत असल्यामुळं चारी दिशांनी यमराजांना त्या ठिकाणी प्रवेश नाही. पुन्हा यमराज त्याच्या मुखामध्ये भागवतकार तुम्हाला मला एक उपदेश करतात. ते सांगतात की ते भगवन नाम आहे ना, नारायण नारायण म्हणाला ना, तो सगळ्या मानवी जीवनातला का देवांच्या अमृताबरोबर सुद्धा स्पर्धा करणारा एक रस आहे. पृथ्वी तलावर षडरस असतात, 6 चवी. स्वर्गामध्ये अमृत असतं, त्याची चव गोडच आहे. अमृत मंथनातून ते मिळाले, समुद्र मंथनातून. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक आहे, त्याला उपनिषद रसो वै 6 असं म्हणतात. रसो वै 6. 6 म्हणजे तो परमात्मा सगळ्यात जास्त रसमय आहे. आणि एकच उदाहरण पुरे, मीराबाईला तो कृष्ण भेटला किंवा तिला जीवनातलं आणि काहीही नको वाटलं. भगवंत जर भक्ताला खरंच भेटला तर भक्ताला भगवंत हाच सर्वोच्च रस वाटतो. आता रसच का म्हटलं, तत्व का म्हटलं नाही? तर लक्षात घ्या, आपण भागवतकारांसमोर बसलेले भक्त आहोत ना, ती माणसं आहेत आणि माणसांना तत्वज्ञानापेक्षा रस आवडतो. भाषणापेक्षा कीर्तनाला माणसं गर्दी करतात. का बरं? तर भाषणामध्ये फक्तच गद्य चालतं, कीर्तनामध्ये थोडं पद्य असतं. चांगला कीर्तनकार असा उत्तम गातो, अभिनय पण करतो, नृत्यसुद्धा करतो. रस वाढत चालला, सरस व्हायला लागला आणि आमचं भाषण कसलं? नीरस.
ते कसले इक्षुदंड म्हणजे ऊस, आम्ही कसले एरंड. दिसायला सगळे ऊसासारखेच, फक्त रस तेवढा नाही, एरंड. आणि त्याचं पण गुऱ्हाळ चिमी जोशींनी मांडलं होतं. एक मोठे लेखक चिमी जोशी बडोद्याला होते, विनोदाचे बादशाह. एरंडाचं गुऱ्हाळ, गंमत आहे ना, एरंडाचं गुऱ्हाळ कसं काय होईल, पण एरंडाचं गुऱ्हाळ असं विनोद होता त्यावेळी. मुद्दा इतकाच की रसोवई सहा म्हणताना आपल्या ऋषींना पक्क कळलंय बघा की माणसं रसाच्या मागे धावतात, माणसं चवीच्या मागे धावतात, माणसं भावनेच्या मागे धावतात. त्यांना वासना नको, पण भावना नाही नाकारायची. रसो वै सहा अशा प्रकारचा तो आहे असं सांगितलं. आता अजामेळ्याची गोष्ट पुरी करूया आणि आपण त्यातून काय शिकायचं ते बघूया. आता अजामेळ्याचं इतकं सगळं झालं, विष्णुदूत त्याला न्यायला आले, पण विष्णुदूतांच्या बरोबर तो गेला नाही. विष्णुदूत त्याला वैकुंठामध्ये नेणार होते, पण नाही गेला. न जाता झोपेतून जागा झाल्यासारखा तो जागा झाला. विष्णुदूत नाही नेलं त्याला, नारायण नारायण म्हटलं पण नाही नेलं. झोपेतून जागा झाल्यासारखा जागा झाला. आणि घडला प्रसंग जीवात्मा म्हणून त्याला आठवायला लागला. घडला प्रसंग, यमदूत आले होते, विष्णुदूत आले होते, भांडण झालं, नारायण नारायण ते आठवायला लागलं. तो पश्चात्तापदग्ध झाला. त्यानं मनाशी ठरवलं आता पुन्हा चुकून त्या वारांगणेच्या वाटेला जायचं नाही. त्यानं गावच सोडलं. तो नदी काठी, गंगा यमुनांच्या काठी गेला. हरिद्वाराचा उल्लेख या ठिकाणी. आणि हरिद्वाराला जाऊन त्यानं तपश्चर्या सुरू केली, योग मार्गाचा अभ्यास सुरू केला. आणि योग मार्गाच्या आधारे शरीर थकल्यानंतर या मध्यावर, भूमध्यावर सगळी शक्ती एकवटून योग मार्गानं आपले प्राण मस्तकी नेऊन योग मार्गाच्या आपण पिंड ब्रह्मांड एकरूपता करतात त्या पद्धतीनं त्यानं प्राण टाकले. म्हणजे जीव शिवामध्ये तन्मय झाला. तद्रूप नाही, तद्रूप कोणी होतो, तन्मय झाला, समरस झाला. शक्ती शिवात मिसळली, प्रकृती पुरुषोत्तमात मिसळली. हे छान वर्णन केलं. आणि का केलं तुम्हाला थोड्या वेळा लक्षात येणार. आता असं सगळं वर्णन केल्यानंतर त्याला वैकुंठात जागा मिळणार होती, पण हे सगळं केल्यानंतर आणि केल्यानंतर आता त्याचं रूप विष्णू पार्षदासारखं म्हणजे मगासारखं झालं. कौस्तुभ मणी नाही आणि श्रीवत्स नाही. आणि तो एक काळचा पाप्यातला पापी अजामिळ आता स्वर्ग लोकात न जाता वैकुंठ लोकात गेला आणि पार्षद गणापैकी एक जण होऊन राहिला. ही गोष्ट किती महत्वाची आहे. तो शुकाचार्य परीक्षितेला म्हणतात ही गोष्ट वरवर नाही ऐकायची, ही गोष्ट मला कोणी सांगितली. शुकाचार्य म्हणजे धगधगीत वैराग्य. ते शुकाचार्य परीक्षितेला म्हणतात अरे ही कथा अजामिळाची मलय पर्वतावर एकाग्र चित्तानं तपश्चर्या करणाऱ्या अगस्त्य ऋषींनी मला सांगितली. काय उंची मिळाली बघा. ऋषी अगस्त्य, पर्वत मलय आणि एकाग्र चित्तानं ही गोष्ट मला त्यांनी सांगितली. तीच गोष्ट हे परीक्षित राजा मी तुला सांगितली. आता गोष्ट संपली. गोष्ट संपल्यानंतर आपण शांतपणे विचार करूया त्या गोष्टीतून शिकायचं काय. या गोष्टीतून शिकायचं काय म्हणजे वर्गात विचारावं तसं विचारतोय. या गोष्टीतून शिकायचं काय, तर या गोष्टीतून शिकायचं की मृत्यूच्या वेळेला तळमळून जरी नारायण हाक मारली तर आपण सगळे अजामिळा इतके भाग्यवान नाही. नाही तर सोपं होतं. आयुष्यभर काय करायचं ते करायचं आणि डॉक्टरांना विचारून घ्यायचं किती दिवस उरलेत, शेवटी एकदा नारायण नारायण म्हणतो. इतकं सोपं नाही आहे. कशावरून सोपं नाही आहे. आत्ताच सांगितलं अजामिळाला वैकुंठ लोकात घेऊन गेले का ते पार्षद, तर धावत आले होते की यमदूताची भांडली की, पण का घेऊन गेले नाहीत.
तुमच्या मायासाठी. आपला गैरसमज होईल. आपल्याला झोपेतून जागं व्हायचंय, आपल्याला हरिद्वारला जायचंय, आपल्याला योगमार्ग शिकायचा आहे. आणि यासाठी तुकारामांचं वचन आहे, शेवटचा दिस गोड व्हावा. आता उत्तरार्ध उपदेशाचा एक म्हणजे नुसतं मृत्यूच्या वेळा नाव घेऊन जमत नाही, शेवटचा दिस गोड व्हावा. आता शेवटचा दिस गोड कसा होणार? तर भागवतकार आपल्याला सांगतायत, अजामिळ भाग्यवान होता, त्याचं काय व्हायचं ते झालं, आपण थोडे भाग्यवान नाही आहे. मग तुम्हाला मला रोज ध्यानधारणा करावी लागेल, म्हणजे इंग्रजी शब्द वापरायचा म्हणजे प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केली नाही तर अखेरच्या अंतिम लढाईमध्ये यश मिळण्याची शक्यता नाही. तो चहाचा पेला ओठापर्यंत येईल, पण ओठातून आत जाईल याची खात्री नाही. अगदी भीमसेन जोशी जरी झाले तरी रोज रियाज करत होते. हे ध्यानामध्ये घेतलं तर शेवटचा दिस गोड व्हावा असं पाहिजे असेल तर आयुष्यभर जर देवाचं नाव घेतलं तर मरणाच्या क्षणी तोंडात देवाचं नाव येण्याची शक्यता आहे. जुन्या काळामधले एक मोठा माणूस, त्याचं नाव सांगतो तुम्हाला त्यांचं, थोरले माधवराव पेशवे. थेऊरला त्यांनी प्राण सोडले. गणपतीचे भक्त. अवस्था अत्यंत बिकट होती. तुम्हाला माहिती असेल की महामात्रा म्हणून आपल्याकडे एक औषध असतं. थेऊरमधल्या त्या बघा, थेऊरला गेल्यानंतर गणपतीच्या मागे ती ओरी आहे आणि फोटो आहे त्या ठिकाणी थोरल्या माधवराव पेशव्यांचा. थोरले माधवराव पेशवे म्हणून मोठे होतेच, माझे गणपती भक्त म्हणून मोठे होते. तेव्हा जेव्हा त्याने विचारलं की तुमचं एकाच इंद्रियाची शक्ती मी शिल्लक ठेवू शकतो या महामात्रेनं, कोणती ठेवू? श्वासोच्छ्वासाची ठेवू? स्पंदन ठेवू? ते म्हणाले नको, फक्त जीव माझी लुळी पडायला नको. अखेरच्या क्षणापर्यंत मी ओम गम गणपतये नमः म्हणेन, असं थोरल्या माधवराव पेशव्यांनी मागून घेतलं. आणि त्यांचा मृत्यू किंवा सवाई माधवरावांचा मृत्यू म्हणजे पेशवाईवर नव्हे तर मराठी हिंदवी स्वराज्यावर पानपतपेक्षाही मोठा हल्ला आहे. माझ्या वाक्यावर विचार करा. पानपताचा हल्ला जितका दुःखदायक आहे तितका थोरल्या माधवराव पेशव्यांचा मृत्यू आहे आणि पुढे सवाई माधवराव पेशव्यांचा पण आहे. कारण भिन्न भिन्न आहेत. इंग्रज फार लवकर आपल्या जवळ आले. 100 वर्ष लांब राहिली असते आणखी ही दोन माणसं जरा आयुष्य लाभलं असतं तर. पण झालं ते झालं. आपण शिकायचं ओम गम गणपती नमःची प्रॅक्टिस केल्याशिवाय, मी गणपती भक्त आहे म्हणून सांगतो, देवाचं नाव तोंडामध्ये येण्याची शक्यता नाही. याला मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, मला जे जाणवतं ते. इंग्रजीतलं वाक्य तुम्हाला माहिती असेल, हॅबिट इज द सेकंड नेचर. माझ्या मनात विचार येतो, नेचर म्हणजे स्वभाव. एखादा रागीट असतो, एखादा नसतो, स्वभाव. पण मी गमतीने त्या स्वभावाला अध्यात्म म्हणतो. कारण गीतेत काय सांगितलंय? स्वभावोध्यात्म उच्चते. हा स्वभाव कुणाचा? परमात्म्याचा. आणि परमात्म्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म. आपण कोण आहोत? परमात्म्याचे अंश आहोत. आम्हाला पण एक स्वभाव दिलाय ना. तो जो स्वभाव आहे दॅट इज अवर नेचर. ते नेचर बदलता येतं, म्हणजे स्वभाव बदलता येतो. कशानं? हॅबिट इज द सेकंड नेचर. सवय. आणि गोष्ट किती खरी आहे. लहानपणी एकदा पहाटे उठायची सवय लागली की कोणी शिकवावं लागत नाही. मरेपर्यंत माणूस पहाटेच उठतो. काम नसलं तरी पहाटे उठतो आणि नंतर पाहिजे 9 वाजता झोपतो. पण पहाटे उठतो म्हणजे उठतोच. काय करणार त्याला आता आपण? बरोबर आहे ना. वय वाढलं की मग झोप येते ना. पण पहाटे उठणं चुकत नाही. कशाला 9ला झोपतोस? आधीच झोप की, नाही ते जमत नाही. ते पहाटे उठावंच लागतं. किती छान आहे, विचार करा. या दृष्टिकोनातून हॅबिट इज द सेकंड नेचर. आपण याने समारोप करूया की ध्यानधारणा 7 दिवसामध्ये 24 तासामध्ये 5-10 मिनिटं करणं अत्यावश्यक आहे. प्राणवायू इतका अत्यावश्यक आहे. आपण मनुष्य म्हणून जन्मास आलोय ना, नराचा नारायण व्हायचंच आहे आपल्याला.
आणि ध्यानधारणा, देवाचं नाव मनापासून घेणं, उगीच दुसऱ्याला दाखवायला नाही, मनापासून घेणं. ध्यान शब्द लक्षात घ्या. ध्यान म्हणजे काय? रूप आणि नाद, राम 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 यांचं अनुसंधान म्हणजे ध्यान. समोर गणपतीचं चित्र आहे, माझ्या मुखात ओम गम गणपती आणि मा, आणि मध्ये कोणीच नाही आहे, कोणी हाक मारली तर ऐकून उपयोगी नाही आहे. ध्यान, असं ध्यान केलं तर अजामिळासारखा आपला सुद्धा उद्धार होण्याची शक्यता आहे. एवढं भागवतकार आपल्याला 6व्या स्कंदामध्ये सांगतात. ठीक आहे, त्याच्या पुढच्या शनिवार.